तर नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते सुंदर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज दाखवणार आहे स्लीव्ह डिझाइन जी की खूप जास्त भरगच्च असणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते, कारण ज्यावेळेस खूप जास्त भरगच्च डिझाइन असते त्यावेळेस खूप जणींना कन्फ्युजन असतं की सामान काय काय लागणार आहे। तर इथे दाखवलेलं सगळं सामान लागणार आहे तंगूस थ्रेड, जरी थ्रेड, फॅब्रिक ग्लू, हे चौकोनी आकाराचे फिटिंगचे स्टोन, शुगर बीड्स, हे थोडे आय शेपमध्ये जे आहेत ना, तर ते देखील फिटिंगचे स्टोन आहेत, 4 नंबरचे मनी, आणि हे गोल शेपमध्ये फिटिंगचे स्टोन। एवढं सामान आपल्याला लागणार आहे। तर त्यासाठी आणि एवढ्या सामानापासून आपण 4 नंबरचे मनी देखील लागणार आहेत। सुंदर अशी स्लीव्ह डिझाइन बनवणार आहोत, जी की खूप जास्त भरगच्च असणार आहे। त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे, म्हणजे तुम्ही कोणताच पार्ट हे नका करू। त्यामुळे तुम्हाला कळेल की स्टेप बाय स्टेप डिझाइन कशी बनवली गेली आहे, आणि तुम्ही देखील कितीही हेवी ब्रायडल डिझाइन बनवू शकता। तुम्हाला पण टेन्शन येणार नाही की इतकी डिझाइन अवघड दिसते, मग ती बनवायची कशी। ज्याप्रमाणे आपण प्रत्येक ब्लाऊजला स्लीव्हचं मेजरमेंट करून घेतो त्याप्रमाणे करून घेतलेलं आहे। त्यानंतर तिथं 2 जरी थ्रेडच्या लाईन देऊन घेतल्या आहेत, आणि त्यानंतर आता एक शुगर बीटची लाईन देऊन घेते। शॉर्टमध्ये दाखवणार आहे, त्यामुळे पटकन तुम्हाला पण कळून जाईल आणि मला पण दाखवायला सोपं जाईल। इथे एक शुगर बीटची लाईन निवून घेतली आहे, जशी आपण नॉर्मल देत असतो। त्यानंतर इथे एक 4 नंबरचा मनी, एक शुगर बीट्स, एक 4 नंबरचा मनी, एक शुगर बीट्स, अशा प्रकारे सुईमध्ये भरून घेतलंय। आणि ते अशा प्रकारे आपण याची देखील पूर्ण लाईन देऊन घेतोय। जेवढा तुमचा मापाने दंडगैर असतो त्यानुसार तुमचं माप ठरवलं जातं, तर तेवढं तुम्हाला इथं वर्क करून घ्यायचं असतं। तर इथं माझं जेवढं माप आहे तिथपर्यंत मी ह्या लाईनिंग देऊन घेत आहे। त्यानंतर परत मी शुगर बीटची एक लाईन देऊन घेतली। शुगर बीट्स इथं परिसो ब्रँडचे वापरले आहेत। खूप जणी शुगर बीट्स विषयी विचारतात, मी काय त्या ब्रँडचं प्रमोशन वगैरे करत नाहीये। त्यानंतर इथे चौकोनी कलरचे फिटिंगचे स्टोन घेतलेले आहेत, आणि तो स्टोन अशा क्रॉसमध्ये पाहू शकता तुम्ही, म्हणजे सरळ नाही ठेवलेला, असा क्रॉस ठेवलेला आहे, म्हणजे जेणेकरून मला कळेल की याची तो कुठपर्यंत येतोय। तो जिथं एंड होतोय मी फक्त ठेवून पाहिला, कारण आपल्याला तिथं तो तशा प्रकारे चिटकवायचा आहे। आणि तिथं वरतून लगेच, म्हणजे माप घ्यायसाठी वरतून लगेच एक शुगर बीटची लाईन देऊन घेतली। त्यानंतर परत एक 4 नंबरची मनी, शुगर बीट्स अशा प्रकारे एकाडे एक टाकून ती देखील लाईन देऊन घेतली। त्यानंतर परत एक शुगर बीटची लाईन देऊन घेतली, जसं की खाली दिली होती तशीच वरती दिली। त्यानंतर हे आय शेपचे मनी देखील आपण ह्या आकारामध्ये चिटकवणार आहोत। इथं मी फक्त ठेवून पाहिले आहेत की आपल्याला कितपत अंतर इथं मध्ये सोडायचं आहे, जेणेकरून मग आपले ते स्टोन जे आहेत ना, तर ते व्यवस्थित असे तिथं आपल्याला चिटकून देता येतील। तर तुम्ही अगोदर चिटकून नंतर शुगर बीटची लाईन देऊ शकता, पण काय होतं, ज्यावेळेस तुम्ही आधी चिटकवता ना त्यावेळेस ते फॅब्रिक ग्लू वगैरे तिथं इकडे इकडे लागला जातो, आणि मग तुम्हाला ते सुकेपर्यंत थांबावं लागतं। हात वगैरे लागला तर ते सगळं अस्ताव्यस्त होतं। त्यामुळे तुम्ही फक्त हे असं माप घेऊन लाईनिंग देऊन घ्यायच्या पटापटा पटापटा, एकाडेक एकाडेक, म्हणजे एक वस्तू खूप जास्त वेळेस म्हणजे ठेवून द्या परत घ्या, ठेवून द्या परत घ्या, असं होत नाही। आता इथं पाहू शकता तुम्ही, डायरेक्ट मी सगळ्या ज्या मण्यांच्या लाईन आहेत ना, ह्या 3 लाईन तुम्हाला सेम दिसतील। एक शुगर बीटची लाईन, त्या शेजारी एक 4 नंबरचे मनी, आणि शुगर बीटची लाईन, परत एक शुगर बीटची लाईन। तर ह्याच लाईनिंग आहेत, 6 लाईनिंग, आणि खूप सुंदर डिझाईन दिसते। तर फक्त ह्या 6 लाईनिंग देऊन याच्यामध्ये स्टोन चिटकून आपण ही डिझाईन कंप्लीट करणार आहोत। तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला पूर्ण कळेल काय काय केलं आहे। आता त्यानंतर इथे बघू शकता, जो मी गोल स्टोन घेतला होता फिटिंगचा, तो मी मध्ये ठेवून घेतलाय। असे 5 पॉईंट देऊन घेतले, साधारणतः खालून 1 इंच अंतर सोडून, म्हणजे खालची लाईन आहे तिथून 1 इंच अंतरावरती हे पॉईंट देऊन घेतले आहेत। हे पॉईंट तुम्ही तुमच्या मेजरमेंट नुसार देऊ शकता। माझे 5 बसलेले आहेत, तुमचे 6 देखील बसू शकतात, किंवा तुम्हाला एकदमच जवळजवळ करायचे असतील तर 7 बसू शकतात। थोडे लांब लांब केले तर 4 देखील बसू शकतात, म्हणजे हे तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला कसं करायचं। मी इथं 5 दिलेले आहेत। तर आणि त्यानंतर ते पॉईंटला काय केलं मी, परत आपल्या वरच्या लाईनचं अंतर मोजायचं होतं, त्यामुळे एक स्टोन जो गोल आहे तो मध्ये ठेवला, दोन्ही साईडनं 2 आय शेपचे स्टोन ठेवले, आणि अंतर मोजून घेतलं। मग ते जिथं मला सोडायचे तशा प्रकारे मोजून मी वरची लाईन देऊन घेतली शुगर बीटची। त्यानंतर परत एक छोटा मनी, एक मोठा मनी, अशी लाईन देऊन घेतली। तर इथं मी काय केलंय, त्याआधी या स्लीव्हजला आहे ना खाली लटकन्स होते, म्हणजे आपण जे स्लीव्हजला खाली लटकन्स असतात ना, तर ते होते। तर ते मी इथं आधी बनवून घेतले, कारण की मी हे लटकन उभ्यानी बनवले। याची एक रील मी पोस्ट केली होती इंस्टावरती। तर ज्यावेळेस आरेस जागा असतो त्यावेळेस तो खाली बसून काम करू देत नाही, त्यामुळे मी असे उभा राहून हे लटकन्स बनवून घेतले, आणि मग तो परत झोपला। मग संध्याकाळी झोपल्यानंतर मग मी माझं बाकीचं वर्क कंप्लीट केलं।
कारण की बाळ छोटं आहे त्यामुळं तो झोपला तरच मला काम करायला भेटतं, तसं भेटत नाही. त्यामुळं काहीतरी ॲडजस्टमेंट करून ऑर्डर कंप्लीट करायची होती मला, अर्जंटची ऑर्डर होती त्यामुळं. त्यानंतर इथं परत आपण ही आय शेपची अशा प्रकारे चिटकून घेणार आहोत. इथं मी तुम्हाला जसं दाखवलंय ना, आता मला बोलताना एवढं तुम्हाला क्लिअरली सांगता येत नाही, पण तुम्हाला इथं दिसतं की मी कोणत्या आकारामध्ये ते असं ठेवून बघतीये. तर इथं मी परत आपल्याला ज्या शेपमध्ये तिथं चिटकवायचं आहे, तर त्या शेपमध्ये तिथं ठेवून पाहिलं किती अंतर यायला लागतंय आणि त्या अंतरानुसार मग तिथं परत शुगर बीटची लाईन देऊन घेतली. त्यानंतर शुगर बीटची लाईन झाली. परत एक 4 नंबरचा मनी आणि शुगर बीट्स अशा प्रकारे एकाआड एक भरून लाईन देऊन घेतली. त्यानंतर परत एक शुगर बीटची लाईन देऊन घेतली आणि ही लाईन देखील आपण कंप्लीट केली आहे. आता हे झालं. त्यानंतर परत हा इथं जो आपण खालच्या साईडला जी लाईन दिली होती ना, एक चौकोनी आकाराचा फिटिंगचा स्टोन ठेवून असा क्रॉसमध्ये ठेवलेला आहे, इथं बघू शकता. आणि त्याचं माप घेऊन सरळ परत ही लाईन देखील आपल्याला एंडिंगपर्यंत करून घ्यायची आहे शुगर बीटची. अंतर कुठेही कमी जास्त करू नका. वाटलंच तर तुम्ही तुम्हाला जर असं डायरेक्ट नसेल जमत तर लाईन्स पण ओढू शकता, म्हणजे पट्टीनं पेन्सिलनं थोड्याशा अशा लाईन्स ओढून घ्यायच्या आणि त्यानंतर करायचं. कारण की हे अंतर चुकलं तर परत स्टोनमध्ये बसणार नाही आणि मग परत अडचण यायला नको. त्यानंतर इथं वरती आता हे पॉईंट तुम्ही तुमच्या याच्यानुसार कसे पण देऊ शकता, कारण ती हे फक्त स्लीव्जवरची जेवढी राहिली आहे ती आपल्याला हायलाईट करायची आहे बुट्टी वर्क करून. तर त्यासाठी हे कमी जास्त तुम्ही तुमच्या अंदाजाने देऊ शकता. एका ताईंची कमेंट होती की बुट्टी वर्कला मेजरमेंट वगैरे असतं का, तर बुट्टी वर्कला मेजरमेंट वगैरे नसतं. ते तुम्ही तुमच्या अंदाजाने द्यायचं असतं. म्हणजे तुम्ही किती ब्लाऊजची कॉस्ट घेतली आहे, किती प्राईस घेतली आहे समोरच्याकडून, त्यानुसार तुम्हाला ते ठरतं बुट्टी वर्क किती द्यायचं तुम्हाला. किंवा स्वतःचं करताय तुम्हाला जास्त दाट करायची, छोटी म्हणजे कमी करायची, हे तुमच्यावरती असतं. असं काही नसतं. त्यानंतर इथं आपण खाली जे 5 पॉईंट देऊन ठेवले होते फक्त, तिथं देखील हे गोल फिटिंगचे स्टोन जे आहेत ना, तर ते चिटकून द्यायचे अशा प्रकारे. आणि आता हे सुकेपर्यंत आणि इथं दोन्ही साईडला पण इथं बघू शकता थोडं मला गॅप थोडा जास्त वाटला इथं नंतर. त्यामुळे मग मी काय केलं, परत हे जे स्टोन आहेत ना, हे इथं चिटकून दिले आणि त्याला आपण शुगर बीट्सनं नंतर सुकल्यानंतर राऊंड करून घेणार, म्हणजे ते बुट्टीवर दिसणार आणि आपलं ब्लाऊज भरगच्च दिसणार. तुम्हाला देखील असं कुठं थोडं विरळ वगैरे वाटलं डिझाईनमध्ये, तर हे तुम्ही असं म्हणजे वेगवेगळ्या टेक्निक्स वगैरे यूज करायच्या. कुठं बुट्टी वर्क द्या, कुठं काही अजून नवीन करा, म्हणजे ते ब्लाऊज अजून भरगच्च दिसतं. तर इथं ज्या लाईनला आपण आता जसं अंतर सोडलं होतं ना, इथं मी याचं चौकोनी कलरचे चौकोनी स्टोन चिटकवायचे होते आपल्या फिटिंगचे, तर ते अशा प्रकारे चिटकून ठेवले आहेत. तर त्या दोन्ही स्टोनच्या मधलं अंतर असं ठेवलेलं आहे की फक्त तिथे एक शुगर बीटची लाईन बसेल. आपल्याला तिथं उभी शुगर बीटची एक लाईन द्यायची आहे. तर एवढी लाईन बसेल एवढंच अंतर सोडलेलं आहे. आणि वरची पण लाईन देऊन घेतली, खालची पण लाईन देऊन घेतली. जिथं खालच्या एका बॉर्डरला आपण ह्या चौकोनी स्टोननं माप घेतलं होतं आणि वरच्या एका बॉर्डरचं घेतलं होतं. तर ह्या 2 बॉर्डरला आपण हे स्टोन चिटकवणार होतो, तिथं चिटकून झाले. आता जे राहिलाय विषय आपला, जे आपण मध्ये गोल केलेले आहेत 5, तर त्याला तर इथं बघू शकता आय शेपचे जे स्टोन आहेत, तर हे अशा प्रकारे तुम्हाला फक्त राऊंडने चिटकून घ्यायचे आहेत. तर इथं राऊंडने चिटकवताना जो मधला स्टोन आहे आपण आधी गोल शेपचा चिटकवलेला, त्याला थोडं अंतर सोडून चिटकवायचे आहेत. कारण की तिथं करायचे आपल्याला शुगर बीट्सनं त्या स्टोनला आउटलाईन द्यायची, म्हणजे लुक अजून छान यावा यासाठी. जेणेकरून ब्लाऊजचं म्हणजे त्या याचा सर्कलचा लुक अजून भारी येतो. त्यासाठी मी तिथं थोडंसं अंतर सोडलेलं आहे. परंतु एकदा हातामध्ये स्टोन घेतले, त्याचंच वर्क एकदा कंप्लीट केलं की जास्त तीनदा तोच प्रकार हातामध्ये घ्यावा लागत नाही आणि आपला वेळ वाचतो. यासाठी ह्या टेक्निक्स यूज केलेल्या आहेत. तुम्ही अगोदर सुकेपर्यंत थांबून मग त्याला शुगर बीटची आउटलाईन देऊन मग पण चिटकू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. परंतु मी तुम्हाला अशा टेक्निक सांगते की जेणेकरून तुमचं वर्क हे फास्ट व्हावा, कारण की ह्या सगळ्या ब्रायडल्सच्या ऑर्डर असतात, त्यामुळे ह्या जास्त फास्ट असतात. त्यामुळं मग आपल्याला पटापटा झालं पाहिजे, यासाठी हे टेक्निक आहे. तर इथं बघू शकता ह्या खालच्या लाईनला देखील आपण बरोबर जी इथं आपण आय शेपच्या याचं मेजरमेंट घेतलं होतं ना स्टोनचं, तर ते तशा प्रकारे असं क्रॉसमध्ये इकून एक स्टोन येतोय, इकून एक स्टोन येतोय. ते दोन्ही स्टोन असे चिटकून घ्यायचे आहेत. इथं तुम्हाला दिसत असेल, आता मला सांगता येत नाही एवढं व्यवस्थित, पण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय तसं करू शकता नक्कीच. तर इथं पाहू शकता किती छान असं म्हणजे चिटकून होत आहे. तर मी काही ठिकाणी फॅब्रिक ग्लू यूज केला आहे, काही ठिकाणी B700 केला आहे, कारण की माझा फॅब्रिक ग्लू संपला. जो हातात येईल तो करते, असं काही नाही की हाच करा तोच करा. फॅब्रिक ग्लूचे देखील ते व्हाईट दिसतंय, ते एकदम सगळं प्रॉपर सुकल्यानंतर ते निघून जातं, ते राहत नाही.
त्यामुळे कोणताही करू शकता, असं काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही यूज करा. त्यानंतर हे लाईन अशी देखील ही पूर्ण करून घ्यायची. इथं दिसत असेल तुम्हाला पूर्ण लाईन करून झालेली आहे. त्यानंतर आता राहिलंय काम आपलं फक्त जे आपण हे स्टोन चिटकवलेले आहेत याला फक्त हायलाईट करायचं राहिलेलं आहे. आणि इथं तुम्हाला दिसत असेल की अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण स्टोनला हायलाईट करून घ्यायचं आहे. इथं पूर्ण वरचे जेवढे पण स्टोन आहेत त्याला मी हायलाईट करून झाले. आता हे पाहू शकता, इथं आपण खाली स्टोन चिटकवलेले होते ना, याच्या साईडनं जे स्टोन चिटकवले आहेत याला देखील तुम्हाला शुगर बीट्सनं पूर्ण हायलाईट करायचे. आणि जे मध्ये जे आता हे स्टोन चिटकवले आहेत याच्यामध्ये एक एक गोल स्टोन आहे, याला देखील तुम्हाला सेम अशाच प्रकारे शुगर बीट्सनं हायलाईट करायचे बुट्टी वर्क करून, जेणेकरून याचा लुक जो आहे तो खूप सुंदर येणार आहे आणि ही डिझाईन आपली कंप्लीट होणार आहे. तर किती सोपी आहे, दिसायला खूप सुंदर दिसते. आणि तुम्हाला आधी पाहायला वाटत असेल ना की खूप अवघड आहे, मी नाही बनवू शकत, पण तुम्ही नक्कीच करू शकता. आणि तुम्हाला अवघड आहे असं वाटत असेल तर तुम्ही आपल्या प्रियाज फॅशन वर्ल्डला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला कोणतीच डिझाईन अवघड वाटणार नाही, कोणताच प्रॉब्लेम अवघड वाटणार नाही. कारण तुम्ही दिलेल्या प्रत्येक कमेंटवरती इथं व्हिडिओ बनवला जातो किंवा कमेंटला उत्तर दिलं जातं किंवा व्हिडिओ बनवला जातो. त्यामुळं तुम्ही असं समजू नका की तुमचा प्रॉब्लेम आहे तो माझा देखील प्रॉब्लेम आहे. मी ह्या सगळ्यामधून गेलेली आहे, त्यामुळे तुम्हाला इथं प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन देण्याचा मी प्रयत्न करत असते. त्यानंतर आता इथं फक्त राहिले वर्क, म्हणजे हे जे स्टोन चिटकवलेले आहेत ना, तर त्या स्टोनच्या मध्ये आपण एक शुगर बीटची लाईन देऊन घेणार आहोत. इथं 5-6 मणी बसलेले आहेत अंदाजे. तर जेवढे तुमचे बसतील तेवढे असे तुम्हाला पूर्ण खालच्या वरच्या सगळीकडे अशा प्रकारे तुम्हाला शुगर बीटची लाईन देऊन घ्यायची. आणि असा याचा फायनल लुक आहे. तुम्हाला फक्त अशी हेवी डिझाईन बनवताना एकच लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस तुम्ही स्लीवची डिझाईन बनवता दोन्ही पण स्लीव ज्या आहेत ना तर त्या सेम आल्या पाहिजेत. म्हणजे अशा एकदा चेक करून घ्यायच्या रेंजची काढायच्या अगोदर की कुठे काही वर्क जास्त झालं आहे का, कुठे काही एखादा पॉईंट राहिला आहे का. कारण कधी कधी कुठं कुठं काहीतरी वर्क करायचं राहून जातं, ते नंतर आपल्या लक्षात येतं. असं व्हायला नको यासाठी चेक करून घ्यायचं. आणि हे स्टोन देखील तर आता सॉरी ते व्हिडिओ हे झाला. तर इथं हे ब्लाऊज जे आहेत ना, हे आपले ऑर्डरचे 4 ब्लाऊज होते, त्यांचे 5 होते, पण मी एक अगोदर दिला आणि त्यानंतर हे राहिले 4 होते. तर हे अशा प्रकारे इथं कंप्लीट झालेले आहेत. याच्यातली फक्त एक डिझाईन तुमच्यासोबत अजून एक पिंक कलरच्या ब्लाऊजची शेअर केली आहे, बाकीच्या काही शेअर झालेल्या नाही आहेत. ती पण शेअर झाली, तिला पण व्ह्यू छान आहेत, त्यामुळे तुम्ही ती देखील जाऊन पाहू शकता. आणि हे सगळे ब्लाऊज जे आहेत ना झालेले, हे मी कशा प्रकारे झाले, त्याची काय प्राईस घेतली याचा देखील फुल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे, तो देखील टाकलेला आहे. त्यामुळे तुम्ही तो पण जाऊन पाहू शकता. याची प्राईस जी आहे ना तर ती मी 2400 रुपये घेतली होती लटकन्स लावून. तर याच्या गळ्याचा व्हिडिओ देखील तुमच्यापर्यंत नक्कीच येणार आहे. तर कसा बनवायचा काय तो पण तुम्ही पाहायला विसरू नका. खूप सुंदर झालेला आहे गळा देखील. त्यामुळं आणि तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच करून घ्या, म्हणजे तुम्ही कोणताच व्हिडिओ मिस करणार नाहीत. आणि तुम्हाला ही डिझाईन बनवून हवी असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ह्याच प्राईजमध्ये तुम्हाला ही डिझाईन बनवून भेटेल. तुम्हाला जर स्लीवचे खालचे लटकन नको असतील तर त्यातले 400 रुपये कमी होतील. आणि लटकन्स हवे असतील तर तुम्हाला 400 रुपये ते 2400 रुपये आहे तेवढे राहतील. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली आणि अजून कोणती कोणती डिझाईन पाहायला आवडेल आणि कोणता कोणता आरीवर्कमध्ये प्रॉब्लेम आहे हे देखील मला कमेंट करून सांगा. वेळात वेळ काढून इथपर्यंत येऊन माझ्यासाठी तुम्ही इतका अनमोल तुमचा वेळ खर्च केला, मला वेळ दिला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि भेटू पुन्हा परत एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये. खूप व्हिडिओ सध्या लेट येत आहेत, त्याबद्दल मनापासून सॉरी. आणि अशा सुंदर डिझाईन्स पाहण्यासाठी सज्ज राहा. ब्रायडल सीजन आहे सध्या, त्यामुळं तुम्ही देखील बनवा. तर चला बाय बाय, भेटू परत एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. ओके बाय.